लाल भोपळ्याचा पराठा करण्यासाठी लागणारं साहित्य: 1.5 कप किसलेला लाल भोपळा, 1 मोठा चमचा जिरे, ओवा, हिरव्या मिरच्या, लसणाचा ठेचा, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा धणेपूड, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, तांदळाचं पीठ, साजूक तूप. किसलेल्या लाल भोपळ्यात गव्हाचं पीठ घालायचं, मिरचीचा ठेचा, तिखट, हळद, धणेपूड, कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालून पाण्याचा वापर न करता हे पीठ मळून घ्यायचं आणि याचे पराठे लाटायचे आणि खमंग भाजायचे. झाले आपले डब्बा स्पेशल लाल भोपळ्याचे पराठे तयार. आता आपण बनवतोय लाल भोपळ्याचा पराठा. जवळपास इथे 1.5 कप खिसलेला लाल भोपळा आहे. यामध्ये आपण घालतोय गव्हाचं पीठ. सो जितपत गव्हाचं पीठ यामध्ये बसेल ना तितपतच घालणार आहोत. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये. जिरं, ओवा, लसूण आणि मिरचीचा ठेचा, लाल तिखट, हळद, धणेपूड, बारीक चिरलेली कोथिंबीर. इथे तुम्ही पालेभाजी पण वापरू शकता, पालक, मेथी आणि चवीनुसार मीठ. आता हे सगळं एकजीव करून मळून घ्यायचं आणि पाण्याचा वापर न करता. आता ही कणिक साधारण 10 मिनिटं मुरवून घेऊयात. आता हे पीठ छान मुरवून घेतलंय आणि जसं जसं मुरतं तसं तुम्ही बघू शकाल याला हलकंसं पाणी सुटायला सुरुवात होते किंवा मऊ होतं. आता यामधून घ्यायचा छोटा पोर्शन आणि कुठलाही पराठा आहे ना शक्यतो तांदळाच्या पिठावर लाटून घ्यायचा. म्हणजे काय होतं, तो एकतर सरसर लाटला जातो, चिकटत नाही पोळपाटला आणि तो पराठाही खमंग आणि खुसखुशीत बनतो. एखादं झाकण घ्यायचं आणि त्याने ना एकसारखा हा पराठा कट करून घ्यायचा. येस. आणि आता हे भाजून घेऊयात. तवा गरम झालेला आहे. गरम तव्यावर हा घालूयात लाल भोपळ्याचा पराठा. दशमी म्हणा, ठेपला म्हणा, काही म्हणा, आणि हा एकसारखा खरपूस भाजून घेऊयात.